पर खड़ा करना है। ये फंक्शन तो सिर्फ एक शुरुआत है। हम चाहते हैं कि आप सब लोगों को हेल्थ बेनिफिट्स काउंसलिंग, करियर काउंसलिंग, मेडिकल बेनिफिट्स, टर्नआउट बहुत ही अच्छा था। इतनी सारी महिलाएं थी और इतना मज़ा आया, इतना हमने एंजॉय करा इन सब के साथ। और हमने अपने विभाग कार्यकर्ताओं को फेलिसिटेट करा, उनको छोटा सा थैंक यू बोला। उन्होंने इतना अच्छा काम करा, इतनी महिलाओं को हमारे इस महिला विकास मंच से जोड़ा है। और अभी यहाँ पे एंटरटेनर आए हैं कीर्तन करने और महिलाएं बहुत एंजॉय कर रही है। तो आई एम वेरी हैप्पी क्योंकि हमारी इस महिला विकास मंच का मेन मोटो यही है कि हम सारी महिलाओं को एक साथ जोड़ना चाहते हैं। नवी मुंबई की सारी महिलाएं एक साथ आए, कल्चरल एंटरटेनमेंट इवेंट्स को एंजॉय करें, थोड़ा बहुत सीखे भी हमसे और हम सब एंजॉय करें। विजय नाहटा फाउंडेशन महिला विकास मंचची स्थापना आपण बघितलं, त्या दिवशी एक प्रोग्राम झाला 22 तारखेला विष्णुदास भावेला। त्याचाच हा सेकंड पार्ट म्हटलं तरी चालेल, कारण एवढ्या महिला त्या हॉलमध्ये बसल्या नसत्या, म्हणून आपण नेरळपासून पुढच्या ज्या महिला आहेत त्या आपण बेलापूरमध्ये आज हा प्रोग्राम घेतलेला। आणि मी सर्व महिलांचे खूप खूप आभार मानते की सगळ्या आपल्या कामाच्या वेळा सोडून त्या इथं आलेल्या आहेत आणि कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत। आणि महिला विकास मंचची स्थापनाच यासाठी झालेली आहे की विजय नाहटा सरांना महिलांसाठी काहीतरी जी मदत, छोट्या छोट्या त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतात किंवा हेल्थ इश्यू असतात, विजय नाहटा फाउंडेशन महिलांसाठी कॅन्सर कॅम्प, वेगळे आरोग्याविषयीचे कॅम्प घेतच असतात। परंतु त्यांना कोणाशी तरी त्या गोष्टी शेअर करता याव्यात किंवा त्यांना जी हेल्प हवी असेल, जसं की इमोशनल हेल्प आणि कायदेविषयक हेल्प, त्या नाही मागू शकत कारण त्याला खूप पैसे लागतात। आरोग्यविषयी म्हटलं तरी पण त्याला खूप पैसे लागतात। महिला आपलं घर सांभाळून घरासाठी पैसे वाचवत असतात आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतात। अशा ज्या गोष्टी सरांच्या निदर्शनास आल्या, म्हणून त्यांनी आपल्या नवी मुंबईत जे पण नामांकित हॉस्पिटल्स आहेत तिथे महिलांना जाता यावं, उपचार घेता यावे, त्यांना तिथे कमी पैसे लागावे याच्यासाठी आम्ही जे आता 8-10 दिवसांनी महिला विकास मंचचं जे आय कार्ड देणार आहोत ते दाखवल्यानंतर त्यांना त्याच्यात डिस्काउंट मिळेल, जेणेकरून महिला स्वतःहून डॉक्टरांपर्यंत जातील। आणि कायदेविषयक सल्ला ह्यासाठी की प्रत्येक महिलेला अडचण नसते, पण काही अशा महिला असतात की त्या बोलू शकत नाहीत, पण त्यांना हेल्प हवी असते। जरुरी नाही की प्रत्येक वेळेला कोर्टात गेलं पाहिजे, पण त्यांनी जरी सल्ला जरी घेतला तरी पण त्यांना मदत होईल की बाबा गेलं पाहिजे की नाही कोर्टात गेलं पाहिजे, किंवा सल्ल्याने त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या घरात काही बदल होत असतील त्याच्यामुळे त्यांना आनंद मिळत, असे पण सल्ले ह्या महिला विकास मंचमध्ये दिले जातात।